सो गाइस इथे सीन असा आहे की भाऊ आपला हा 2-3 वेळा झोपता झोपता म्हणजे एकदम वाकडा झालेला, बॅलन्स गेलेला भावाच्या वयामध्ये. सो जी आपली राईड स्टार्ट झालेली. सो मी राईडचा एक पण आता व्हिडिओ काढला. परत जाऊ लागला नाही, मी नाही बसवणार, नाही तुला गाडीवर नाही बसवणार. सो गाईज हा मंदिराचा बॅक साईड वाला एरिया आहे, ती लोक काढायसाठी. पण आता बॅक साईडला येऊन आपण काढतो थोडाफार. आणि हा कंदील बघा. सो हे गाईज कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि हा व्लॉगचा थंबनेल बघून तुम्हाला माहिती पडलंच असेल की आपण कुठे चाललो आहोत आणि कुठे पोहोचणार आहोत. सो मागे मला वाटतं तुम्हाला दिसायला म्हणजे बघायला भेटणार नाही, बट ते माझं ऑफिस आहे त्या साईडला, जे मी नंतर एडिट करून ह्याच्यामध्ये दाखवेन तुम्हाला कुठे आहे कसं आहे. सो आता 1:30-2 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही निघालो इथं डायरेक्टली. सॅटर्डे नाईट आहे, सो विचार केला कुठेतरी जाऊ. सो थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललोय ते. सो आपला भाऊ इथे आला आहे. घालतात भेंचोत हा बघा, व्लॉग चालू नाही केले ते भावाने शिव्या चालू केलेत. अरे सो आम्ही आता इथं डायरेक्ट निघणार आहोत आपल्या ट्रेकिंगच्या प्रवासासाठी. आणि आपली ही बाईक इथे एक रेडी आहे, हंटर, आणि तिचा ओनर आहे इकडे उभा. सो इथं डायरेक्टली निघूया आपण ट्रेकिंगसाठी. आणि ट्रेकिंगवर पोहोचल्यावरती आपण ब्लॉग आपला जो आहे तो कंटिन्यू करूया. पण त्याच्या आधी तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स बघायला भेटतील, जे मी टाकीन आता व्हिडिओमध्ये, व्हिडिओ पूर्ण प्रॉपर एडिट झाल्यावर. आणि हो, जर तुम्ही चॅनलला आपल्याला सबस्क्राईब नाही केलं असेल, सो आय रिक्वेस्ट यू ऑल टू प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. जरा सबस्क्रायबर वाढवा, व्ह्यूज वगैरे बघा. आणि आम्ही विचार तर केला की आता नेक्स्ट टाइम पासून आम्ही कुठे ना कुठे ट्रेक करत राहू, म्हणजे मंथली ऍटलीस्ट 2-3 ट्रॅक तरी झाले पाहिजे असं आम्ही प्लॅन तर केला. पण बघू किती आता तो म्हणजे पुढे कंटिन्यू आम्ही करू शकतो ते. सो जाऊया आणि बघूया. भावाचं हेल्मेट बघा, हाड वाटलंय. इथे रे जरा जवळ, हेल्मेट मस्त वाटतंय. सो निघूया आता डायरेक्टली आणि आपण पोहोचत इथे. बघूया याचे फ्रेंड्स लोक येणार आहेत बाकी 4-5 जण, ते कधी येतात आहे. मला 1:30 वाजता बोललेले ऑफिसमधनं निघायला. 1:30 वाजता मी ऑफिसमधनं निघालो आणि ऑलमोस्ट आता मला वाटतं 2-2:30 वाजायला आलेत आणि ती लोक काय अजून आले नाहीत. तर जाऊया आणि बघूया आता. वेट करण्याशिवाय दुसरा काय ऑप्शन नाही आपल्याकडे. तो अपने को भाई अपने ऑफिस के सामने हा बघा आपला पेट्रोल पंप वाला भाऊ भेटलाय. तो भाई बोल रहा है कि मेरे को भी थोड़ा वीडियो में लो दिखाओ. तो भाई अपने चैनल को सब्सक्राइब करना, हाँ, आपको दिखाऊंगा. हाँ, या फिर अपनी लिंक जो वो शेयर करूंगा. अपने यूट्यूब चैनल का नाम सागर ब्लॉग्स है और हम लोग ट्रैकिंग के रिलेटेड और नॉर्मल ब्लॉग्स बना दे, तो उसमें तुम देख लेना और अपने चैनल को सब्सक्राइब करना. ठीक है भाई? ओके ओके सर. तो भाई वीडियो में आने का पेट्रोल भरोगे कि नहीं फ्री में कुछ? नहीं सर, वो तो भाई मेरे को देना पड़ेगा ना कंपनी को. ठीक है ना भाई, कंपनी को दे दो और थोड़ा सा पेट्रोल भर दो. ओके सर ओके. 200-250 किलोमीटर दूर जाने का भाई रात को राइड के लिए. कुछ तो करो फिर. अभी बोल नहीं रहे हो भाई, तुम बोल रहे थे वीडियो में लो, वीडियो में लो. वीडियो में लेने के बाद कुछ बोल. सर क्योंकि कंपनी है मेरे पूरा हिसाब लेगी ना. ठीक है चलो, मस्ती कर रहा था भाई मैं. सो अभी हम लोग यहाँ से निकलेंगे भाई, डायरेक्टली जा रहे हैं हम लोग ट्रैकिंग के लिए एक जगह पे. तो मैं तुमको वीडियो की लिंक देता हूँ, तो तुमको देखने मिलेगा, तुम इस वीडियो में रहोगे वो. ठीक है? ओके, थैंक यू सर. ठीक है चलो. और अपना थैंक यू भाई. और अपना भाई देखो उधर वेट कर रहे हैं. भाई तेरे को येणार आहेत की नाही यार? वो देखो भाई के पार्टनर वहां से बोल रहे इसका वीडियो किधर बना रहे हो, बीड़ी फूकने वाले. भाई इसको लेके जाओ, ये बार काटने आ जाए. मेरा पंप का है कुत्ता, मेरा पंप का कुत्ता है, इधर आ जाओ. आप जैसा बोलोगे वैसा नाचेगा. थोड़ी देर पहले मेरा पैर पकड़ रहा था वो. पैर पकड़ता है लेकिन काटता नहीं. जो जीता है ना बहुत ईमानदार है, डॉग है जो कुछ भी. और सबसे बड़ी बात है कि वेजिटेबल है. अच्छा, वेजिटेरियन बोलने का भाई को, वेजिटेरियन बोलने है. इसको कोई चिकन का कोई भी कुछ भी दो नहीं खाता, खाएगा ही नहीं. ना रोटी दोगे तभी नहीं खाएगा. वेजिटेबल डॉग है. अभी मैं इसको हाथ में हाथ दो ले देखो, हाथ में इसको मुंह में हाथ डाला, कुछ किया नहीं. मेरे को थोड़ा सा डर लग रहा था क्योंकि मैं जब आ रहा था वहां से, ये तो इतना डर, मजा पाया वगैरह सा हल्का हल्का पकड़ो होता. इसके मुंह में हाथ मैंने डाल दिया तो नहीं करेगा. बाहर के कस्टमर को पकड़ता, मतलब जैसा वो
आते ना हाँ। खेलो वो टाइप में पकड़ता है वो बस सपोर्ट करता है। फुल ट्रेनिंग देके रखा तुम लोग ने इसको। मस्ती, बहुत मस्ती इसके अंदर है। हाँ चला चलो गाइस, ऑलराईट गाईज, सो जी आपली राईड स्टार्ट झालेली. सो मी राईडचा एक पण आता व्हिडिओ काढला तर नाही आहे, बट जे बाकी याचे फ्रेंड्स आहेत त्या लोकांनी तर थोडेफार व्हिडिओ काढले आहेत. तर बघू त्या लोकांकडनं भेटले आपल्याकडे व्हिडिओज, तर आपण त्या ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हणजे ह्या व्हिडिओच्या आधी आपण ते टाकू. आणि सध्या आम्ही पोचलो पनवेलला, म्हणजे पोचणार आहे, ऑलमोस्ट पोचलो तर नाही आहेत, ऑन द वे आहेत. पण अर्धा एक तासात आम्ही फटे खूप लांब आलो आहेत, कारण का भाऊ आपला ऐकतच नव्हता. 100-120 या स्पीडला चालवतं. सध्या आम्ही इथे थांबलेलो कारण का मी चष्मा वगैरे काय ना घातलेला, आणि डोळ्यात बघू शकता, डोळ्यातनं खूप पाणी वगैरे येतं, डोळे एकदम बारीक पण झालेत, आणि माझ्या तोंडाला ना एकदम मुंगे आल्यासारखं झालं आहे स्पीडमुळे. सो आपली जी पब्लिक आहे ती पुढे थांबली आहे, आणि कुठे पळतोय मागे मागे, हा बघा पॉवर रेंजर आपला. असा आहे ना, या साईडला आहे ना, इथून उजेड होतोय बघ. हा, सो निघूया आपण आता, फटाफट जाऊया, कारण का 2 मिनिटं ते थांबलेलो. रुमाल घेतला आता फेसला बांधण्यासाठी, रुमाल बांधीन, कारण का हेल्मेट तर कॅरी केलं ना एक्स्ट्रा. तर रुमाल बांधीन, चष्मा घालीन, तर आपलं थोडंफार काम होऊन जाईल. एवढं जास्त पण नाही, पण थोडंफार होऊन जाईल. सो निघूया आता डायरेक्ट. भावाला फोटो काढायचे तर आपण थोडेफार फोटो वगैरे काढूया इथे याचे, आणि मग कंटिन्यू करूया. सो गाईज, खूप टाइमपास केला इथे, फोटो व्हिडिओ काढून आपले झालेत, आणि आता डायरेक्टली आपण निघूया ऑन द वे, म्हणजे आपलं जिथे डेस्टिनेशन आहे त्या तिकडे जायसाठी. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय हा आतापर्यंत नक्की सांगा. हे तर मला वाटतं आपलं बिगिनिंग असणार आहे, स्टार्टिंग आहे आपल्या ब्लॉगची. सो ट्रॅकवरती पोहोचल्यावर आपल्याला काय काय व्ह्यूज तिथे जे वेगळे बघायला भेटणार आहेत पहाटे सकाळी, ते बघायला खूप मजा येणार आहे. तर ती एक एक्साइटमेंट आहे आता आम्हाला. सो बघूया, आता जाऊया फटाफट, कारण का जास्त एकदम टाइम वेस्ट करत राहील. आणि माझ्याकडे पॉवर बँक कॅरी केलाय तू? नाही केलंय. सो सीन झाला आपला 60-70% आत्ताच आहे फोन, आणि आता जुना झालाय फोन तर बॅटरी फटाफट उतरते. तर आपण टाइम वेस्ट नको करूया, जाऊया फटाफट. फोनला मी विचार करतोय स्विच ऑफ करून ठेवू, आणि डायरेक्ट तिथे पोहोचल्यावर आता चालू करू, जेणेकरून आपली बॅटरी हेल्थ म्हणजे थोडी राहील, आणि तिकडे आपल्याला व्हिडिओज जे आहे ते चांगलं शूट करायला भेटते. आणि ठीक आहे, चला तर जाऊया आता, टाइमपास नको करूया. काही बोलायचं तुला? नाही फोन आला, चल भाई. चला फोन आल्यात आम्हाला, तर जातो आम्ही, निघतो. बाय. एक लोक ऑलराईट गाईज, सो फायनली आपण आता कुठे बसलोय भाई? पाली गणपती ना. लोकेशनचं नावच नाही माहिती आहे ना, मला माहिती आहे ना विष्णूला, आणि बाकीची आपली भाव आहे तिथे, कोणालाच नाव नाही माहिती आहे लोकेशनचं. पण कड्यावरचा गणपती ना, की पाली गणपती. अच्छा, पाली गणपती काहीतरी आहे लोकेशनचं नाव. ही आपल्या ग्रुप मधली एक गाडी इकडे, आणि बाकी 2 गाड्या बाहेर आहेत. विष्णू ऑलमोस्ट किती वाजले माहितीये गाईस? मी 1:30 वाजता ऑफिस मधून निघालेलो, तेव्हा टाइम होता, काय टाइम होता बोलतोच आहे मी, 1:30 वाजता निघालेलो, आणि आता टाइम 5:41. आणि हे मंदिर आहे पाली 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 गणपती, आतमध्ये इथे पाहू शकता तुम्ही. सो हे आपल्या इथे कसं सिद्धिविनायक वगैरे आहे त्या टाईपचंच आहे इथे पण हे मंदिर. सो बघूया कसं काय आहे. आणि इथे हे मिठाई वगैरेचे म्हणजे प्रसाद वगैरे जो असतो आपला त्याचे दुकान आहेत हे इथे. राईट, हा हे बघा, हा एंट्रन्स आहे इथनं. काय आहे? वल्लाळेश्वर देवस्थान. सो गाईज, आम्ही इथे एंट्रन्सला, हा आपला गेट आहे इथे, आणि इथे आम्ही हेल्मेट वगैरे शूज वगैरे इकडेच रिमूव्ह केले.
सो इथून आपण आता ही थाळी घेतली आहे. थाळी म्हणजे काय बोलतात, देवासाठी, पूजेसाठी. हां, म्हणजे हार नारळ वगैरे जे आपण चढवत होते. आणि हे बघा, हे इथे एकदम मस्त असं सुंदरसं मंदिर आहे. मंदिरात जाण्याचा मार्ग. अँड जाऊया आपण आतमध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेऊया बाप्पाचे. अँड देन इथनं आपण अजून पुढे जाणार आहोत 20-25 किलोमीटर काहीतरी, जिथे जायसाठी आपण मेन निघालो आहोत. जाते जाते वाटेत आपल्याला हे मंदिर भेटलं आहे, तर आपण इथे आलो आहे दर्शनासाठी. भावाने इथे कॅमेरा ठेवून अलाउड नाही. ठीक आहे गाईज, सो बंद आहे इथे, अलाउड नाही, तर आपण इथेच बंद करूया व्हिडिओ ब्लॉग आपला. सो गाईज, हा मंदिराचा बॅक साईडवाला एरिया आहे. आणि इथे बघा, हे गरम पाण्याची कुंड आहे तिकडे या साईडला. आणि व्हिडिओ आतमध्ये अलाव तर नव्हते करत ती लोक काढायसाठी, पण आता बॅक साईडला येऊन आपण काढतो थोडाफार. आणि हा कंदील बघा, इथे काहीतरीच मोठा कंदील आहे. म्हणजे मला वाटतं जे खालती त्याचे जे हे लटकतात आहे ना, तेवढी पण हाईट, तेवढी माझ्यासारखं सेम आहे. कुछ नाही भाई, चलेगा. बघा, मी इथून जरा तुम्हाला झूम करून दाखवतो आतमध्ये जिथे आम्ही गेलेलो. तर हे आहे आतमध्ये, इथे मंदिर आहे. वरांच्या दर्शन होते. हळूहळू ह्या रिजन मी बोलतो आहे कारण का व्हिडिओ अलाउड नाही, तरी आपण व्हिडिओ काढतो आहे. सो पण हळूहळू बोलतो आहे. तर हे बघा, इथे पूजा वगैरे होती. त्याचे म्हणजे सगळे इथे पूजा वगैरे होते, त्याचं काहीतरी हे सामान वगैरे आहे. आणि हे कुंड आहे आपलं. सो मस्त वातावरण आहे इकडे, एकदम थंड थंड वाटतं आहे. मे बी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता काही कळणार नाही, पण ठीक आहे. गाड़ी उड़ा दिया, मैनेज करता हूँ, समझा ना. रुक गए किधर पे, रुकने के लिए स्पॉट ही नहीं है. ठीक है, ऐसा है. निकालो बुगड़े से ना थोड़ा शॉर्ट ले लेना इसे यूट्यूब के लिए बात. सो गाईज, मध्ये आम्ही इथे एका स्टॉपवरती थांबलेलो, बट आता मी व्हिडिओ काढणार होतो, आजूबाजूचं वातावरण दाखवणार होतो, पण जाऊ दे आता आपण आता कंटिन्यू करूया. जाऊ दे चलचं फटाफट तिथे जाऊन थांबूया आणि तिथून आपण आता हे करूया. अच्छा, बाईकचा रायडर चेंज झाला. व्ह्यू बघा हा कसा आहे, एक नंबर. स्ट्रेट रस्ता आहे आणि समोरच बघा एकदम मोठं डोंगर आणि पूर्ण जंगल, ग्रीनरी, एकदम सुंदर वाटत. हे रस्ते बघा ना किती क्लीन, साफ सुथरे. आणि इथे खालती घाट आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर एक्झॅक्टली कळणार नाही, पण ऍक्च्युअली मध्ये खाली घाट आहे आणि हा वरती. पाहू शकता आम्ही जिथे थांबलोय ना, ही दामिनी घाटचा हा मधला एक एरिया आहे. तर घाट आपल्याला अजून खूप वरती जायचं, खूप म्हणजे पुढे जायचं आहे. पण आपण मध्येच थांबलो कारण का इकडचा जो सीन आहे तो एकदम एक नंबर वाटतोय. सो मी तुम्हाला दाखवतो, थांबा जरासा फक्त कॅमेरा इथे टर्न होऊ दे आणि मग तुम्हाला बघायला भेटेल ॲक्च्युअल सीन. माहीत नाही मला, तुम्हाला एक्झॅक्ट एकदम आयडिया येईल इथून बघून, कारण का हे खूप जास्त डीप आहे आणि आम्ही खूप एकदम काहीतरीच. हे बघा, मी इथे उभा राहतो आणि आता बघा, माहीत नाही तुम्हाला बघायला भेटेल की नाही, पण हे खूप जास्त डीप आहे, खूप म्हणजे खूपच. आणि अजून आपल्याला इथून खूप वरती जायचं आहे. सो सनराईज आपल्याला बघायचा होता, पण तो नशिबात नाही आहे आज.
आणि नाही बघायला भेटलं आपल्याला, पण काही हरकत नाही, आपण पुढे जाऊया, पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि आतापर्यंत जे तुम्ही सिनेमॅटिक वगैरे थोडेफार पाहिले असेल ते कसे वाटले तुम्हाला तर नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा ब्लॉग पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की कसा वाटतो आपला व्हिडिओ. ठीक आहे, स्वतः आपण टाईम वेस्ट करून बघूया, कारण का आपले जे दुसरे 2 रायडर आहेत ते दोघंही पुढे गेले आहेत, तर आपल्याला पण जावं लागेल. सो गाइस इथे सीन असा आहे की भाऊ आपला हा 2-3 वेळा झोपता म्हणजे एकदम वाकडा झालेला, बॅलन्स गेलेला भावाच्या बाजूने. तर आपला भाई इथे भडकला आणि त्याला बोलला तू पळ 2-3 वेळा. परत जाऊ लागला. नाही बसवणार नाही तुला, गाडीवर नाही बसवणार. नाही बसवणार. आता उद्यापर्यंत झोपता. अरे लवडत दुसऱ्यावर गांडी येईल ना माझ्या. तुझं पण घाट झोपणार नाही. तू खाल्लास काय दुसऱ्यांच्या गांडीवर येईल माहितीये काय. सो गाइस सीन असा आहे की हा 2-3 वेळा गाडीवरती झोपला आणि झोपता म्हणजे पडता वाचला गाडीवर. सो म्हणून बाकी पब्लिक जी भडकली आहे, कारण का काही झालं, पडला वगैरे काय लागलं, कुठे काही झालं तर त्याचा तर काही सीन नाही, पण बाकीच्या पब्लिक जी सोबत आहे ते लोकांची वाट लागणार, म्हणजे आमच्या लोकांची, म्हणून सगळी पब्लिक भडकते. तर एक रायडर जो आपला तो पुढे निघाला आहे आणि बाकी आम्ही 2 बाईकवाले इकडे थांबलो आहेत. तर हे बघा मी आणि विष्णू आणि बाकी ती लोक दोघं FT-वरती आहे. सो विष्णूला असं आहे की बोलतोय ट्रायपॉड लावूया आपण आणि काहीतरी कॅप्चर वगैरे करूया इकडचे सीन्स. सो ठीक आहे, बघूया आता चला. सो गाईज आम्ही परत एकदा एका स्पॉटवरती थांबलो आहे आणि हा पण स्पॉट बघा काय एक नंबर व्ह्यू बघा, इथे डोंगर, फुल ग्रीनरी. आणि जी सगळी पब्लिक जी आहे ती राईडसाठी झाली आहे ऑलमोस्ट, सनराईज वगैरे बघायला पहाटे. आम्हाला फटे खूप जास्तच उशीर झाला आहे, पण तरी काही हरकत नाही, आपण जो आहे व्लॉग कंटिन्यू करूया आणि तुम्हाला दाखवूया इकडचा सीन कसा काय येतो. ही आमची पब्लिक इथे बसली आणि एक आमचा रायडर जो होता तो एकदम पुढे गेला. गेला त्याला सांगितलं आम्ही कॉल करून थांबायला, पण भाऊ काय थांबला नाही. काही हरकत नाही, जाऊ द्या. पण आपण जाऊया, आपण पुढे कंटिन्यू करूया व्हिडिओ. ठीक आहे. सो मी विचार करतो आता ना, हे बघा इकडे त्या साईडला ना पुढे एक मस्त म्हणजे थोडं घाट टाईप आहे, तिकडचा व्ह्यू बघूया आपल्याला बघायला भेटतो का. सो इथे ही लोकांची ही मस्ती चालू आहे, आपली गाड्या इथे दोन्ही पार्क केले तेव्हा त्याला मारतात आहे, कारण का 10 वेळा गाडीवर झोपत होता. सो आपण इथे येऊन बघूया पुढे काय सीन आहे तो. मला असं बघून तर वाटतं इथे घाटसारखा सीन आहे, पण काही आयडिया नाही आहे. सो आपण इथे जाऊन बघूया. नाही यार, इथे घाट तर नाही आहे, पूर्ण शेत डोंगर सारखं आहे. मला वाटलं इथून आपण थोडंसं पुढे जाऊ ना तर घाट सारखं असेल, पण असं काहीच सीन नाही. नॉर्मल आपला जो रस्ता आहे तोच आहे, पण ह्या साईडचा व्ह्यू एक नंबर वाटतोय बघा. कसं वाटतंय जरा तुम्ही पण सांगा, म्हणजे मला जर बघून एकदम मस्त वाटतं इथे व्ह्यू. हा ह्या साईडचा इथे बट बघूया पुढे फायनली काय आहे ते. आम्ही आता ना पूर्ण ह्या झाडीमधनं इथनं आलोय. हा बघा आपला भाऊ येतोय इथनं. सो इथूनच आम्ही आता आलो झाडीतनं, आणि इथे आपल्या भावांचा फोटोशूट वगैरे व्हिडिओ शूट चालू आहे. सो हा व्ह्यू तर एक नंबर आहे बाकी, काय पण बोलू, पैसा वसूल व्ह्यू आहे हा. म्हणजे एवढा लांब आलोय तर वर्थ आहे.
एवढं लांब आहे यायचं, वेस्ट नाही जाणार. काय कर माहितीये सागर, आणि- तू खालून घे. हो हो घेतो थांब. हे बघा इथे फुल फोटोशूट व्हिडिओ वाईड अँगल नाही काढा, वाईड अँगल नाही काढा. गाईस फक्त व्ह्यू बघा तुम्ही. खाली पकड नाही तिथे अजून एकदम वरती. तुझ्या येईल मोबाईलची भीती आहे. वाईड अँगल कुठे पडणार. ड्रोन लावलाय आम्ही, ड्रोन तुमच्यासाठी. काय भोसडा झाला असा. ड्रोन बघा, ड्रोन ड्रोन लगाया हम लोग ने, ड्रोन लगाया है. अशी तसाच काढ, तसाच काढ. चांगला येत होता फोटो तो. पण थोडा वाईड अँगल काढ. खुद काय मोदी करत तुझी व्हिडिओ बंद मला परत बरं असं